चला, शुभ सकाळ. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. उठल्यानंतर सकाळी फ्रेश वगैरे झाले आणि नंतर देवपूजा मी केली. छान प्रसन्न वाटतं देवपूजा केल्यावरती. घरात अगदी शांतता, प्रसन्न, छान वाटतं. नंतर नाश्ता केला, खिचडी वगैरे खाल्ली. आज डब्याला नाश्त्यासाठी खिचडी होती, तर तीच मी सुद्धा घेतली. चहा पिला, चहासोबत बिस्किटसुद्धा घेतलं. चला, आपण जाऊया आता बेल काढायला. उद्या आपल्या शिवरात्री आहे, आपल्या भोलेबाबांची. माता पार्वती आणि महादेवांचं या दिवशी लग्न झालं होतं, तर तो दिवस आहे उद्या. जगातलं पहिलं लव्ह मॅरेज त्या दिवशी झालं होतं, म्हणजेच महाशिवरात्री. तर आपण त्याच महाशिवरात्रीसाठी आत्ता बेल काढायला चाललेलो आहोत. चला, हे आहे बेलाचं झाड. आता मी इथून बेल काढून नेणार आहे उद्यासाठी. हा आहे बेल. आता मी बेल घेऊन चाललेली आहे घरी. हा बघा बेल, मी किती सारा बेल काढून आणलेला आहे. उद्या मज्जाच मज्जा. चला, डबे द्यायला जाणार आहे मी आता. डबे देऊन झाले की एक सरप्राईज आहे, तिकडे जाणार आहोत आपण. कळेल तुम्हाला पुढे पुढे. हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, कळेल तुम्हाला. पण चला डबे द्यायला. तिथून पुढं मग मी गेले मोबाईल शॉपमध्ये यतीन दादाच्या. तिथं एक छोटंसं काम केलं. PMTकडे PMTमध्ये 150 रुपयाचा हा पास काढला. पास काढल्यानंतर 1 वाजता PMT माझी निघणार होती. चला, PMTमध्ये मी आता बसलेली आहे. आता मी जाणार हडपसरला. तुम्हाला थोड्या वेळात कळेलच मी कुठं जाणार आहे. ते सरप्राईज आहे तुमच्या सगळ्यांसाठी. PMT पोचली. मग हडपसर गाडी तळावरती. मग मी तिथून उतरले PMTमधून उतरले. उतरतच आहे. उतरले मग मी PMTमधून. आता मी आळंदीची बस शोधत आहे. मग आळंदीची बस तिथून पुढं गेले. आळंदीच्या बसमधून मी उतरले. आळंदीच्या स्टॉपला पोचल्यावरती आता तिथून मला जायचं आहे केळगावला, दिदीच्या घरी. हे आहे, मी आता निघाली आहे केळगावला दिदीच्या घरी. रस्त्याने चालत चालली आहे. जास्त काय अंतर नाही आहे, 1 किलोमीटर होतं फक्त आळंदी स्टॉप ते दिदीचं घर. त्याच्यामुळे चालतच चालली आहे. हे आहे शिवकृपा इडली सेंटर. इथं मी इडली खाल्ली. तशी बरी होती इडली, जास्त पण काय व्यवस्थित नव्हती. त्यात त्यांनी मला सांबार असतो तो गरम करूनच दिला नव्हता, तसंच दिला होता गारच. तरी मी त्या मावशींना म्हणलं सुद्धा की गार दिला आहे. मग जाताना मला महाराजांच्या फ्रेमचं दुकान दिसलं. मग मी तिथं जाऊन ह्या क्लिप काढल्या महाराजांचं. छान प्रसन्न वाटलं महाराजांना बघून. मग पोचले मी दिदीच्या घरी. रस्त्याने चालत असताना तिचा मुलगा आला होता मला न्यायला. हा आहे माऊली, दिदीचा लहान मुलगा, जो की 2रीत आहे. मग पोचले मी दिदीच्या घरी. चला वरती जाऊया. आता मी दिदीच्या घरी आलेली आहे. आता सगळं झालेलं आहे काम वगैरे. आता निवांत मी झोपणार आहे. चला तर गुड नाईट, बाय बाय.